आपण कालच्या व्हिडिओमध्ये बुक लिस्ट बघितली की कोणते कोणते या तिन्ही स्पर्धा परीक्षेसाठी एक कोणती वन स्टॉप सोल्युशन कोणतं बुक आहे ते आपण बघितलेलं आहे. ज्यांनी कोणी पण पहिला व्हिडिओ बघितला नसेल त्यांनी जाऊन पहिला व्हिडिओ बघा. त्याच्यामध्ये आपण इतंभूत माहिती दिली की कशा प्रकारे डिस्ट्रॅक्शन अवॉइड करायचं आणि सोबतच वन स्टॉप सोल्युशन कोणतं आहे. ओके, तर या व्हिडिओमध्ये आपण काही एक क्रॉप होतं आपलं कालचं कॉटन बद्दलची काही माहिती आपली राहिली होती कालच्या लेक्चरमध्ये. ठीक आहे, तर आता आपण कॉटन बद्दलची काही राहिलेली माहिती पाहूया. तर काल आपण कॉटन बघितलं की त्याचे टाईप कोणते आहे, त्याची व्हेरायटी कोणती आहे. ठीक आहे, कोण्या कॉटनला काय कोण्या नावानं ओळखलं जातं, कोणत्या त्याच्यामध्ये मेन प्रोसेस आहेत, रेटिंग आहे, आणखीन कोणती प्रोसेस आहे, रुटिंग ज्यूटमध्ये. ठीक आहे, हे प्रोसेस आपण बघितल्या होत्या. तर आता आपण याच्यात बघणार आहोत की पुढे कॉटनचं काय. तर डिलिंटिंग किंवा डिफ्युजिंग हे कसं केले जाते. तर सल्फ्युरिक ऍसिड 1:10 घेतल्या जाते. म्हणजे ऍसिड हे 1च्या रेशोमध्ये आणि 10च्या रेशोमध्ये कॉटन घेतल्या जाते आणि त्याच्याद्वारे आपण डिलिंटिंग करत असतो. याच्याद्वारे काय केलं जाते की किलिंग द हायबरनेटिंग इन्सेक्ट, आपण हायबरनेटिंग होणारे इन्सेक्ट आणि डिसीज पॅथोजन याच्यातून म्हणजे ते ऑब्जेक्टिव्ह म्हणू शकतो किंवा अप्लिकेशन म्हणू शकतो. आणि हे इझी फॉर सोईंग अँड रॅपिड जर्मिनेशन सुद्धा साठी सुद्धा वापरली जाते. कोणती? डिलिंटिंग. ठीक आहे, याच्यानंतर जे आहे ते सीड. आता मी म्हटलं होतं की जे बाकीच्या क्रॉपसाठी सीड रेट एवढा इम्पॉर्टंट नाही, परंतु कॉटनचा जर आपण विचार केला तर याच्यासाठी सीड रेट इम्पॉर्टंट आहे. देसी कॉटनचा सीड रेट किती आहे तर 10/18 kg पर हेक्टर लागते. अमेरिकन कॉटनसाठी 15 ते 25 kg पर हेक्टर आपल्याला सीड लागत आहे. आणि याची प्लॅन्ट पॉप्युलेशन किती आहे तर 50,000 ते 80,000 आपल्याला प्लॅन्ट पॉप्युलेशन दिसून येईल. सोबत हायब्रिडचं पॉप्युलेशन आपलं सीड रेट किती आहे तर 2 ते 3 kg. पण याचे जे प्लॅन्ट पॉप्युलेशन आहे 16,666. हे जसंच्या तसं प्रश्न तुम्हाला विचारल्या जाते एक्झाम मध्ये. सोबतच बीटी कॉटनचा किती, सगळ्यात कमी बीटी कॉटनचा 1 ते 1.5 किलोच आपल्याला प्रति हेक्टर साठी सीड लागते. 10,000 याचं प्लॅन्ट पॉप्युलेशन आपल्याला प्रति हेक्टर दिसून येते. ठीक आहे, आता सोईंगचं जे टायमिंग आहे ते नॉर्थ इंडियामध्ये टायमिंग काय आहे तर फर्स्ट फोर्टनाईट ऑफ मे. सेंट्रल इंडियामध्ये काय आहे की जूनच्या लास्ट वीक मध्ये आणि जुलैच्या फर्स्ट वीक मध्ये आपण लावतो सेंट्रल इंडियामध्ये, आणि तामिळनाडूमध्ये सप्टेंबर ते ऑक्टोबरच्या दरम्यान लावतो. ठीक आहे, आता एकदम अल्ट्रा नॅरो स्पेसिंग आहे, कुठं केलं जाते किंवा डेव्हलप कुठं झाली तर ती युएसए मध्ये आपल्याला सर्वात जास्त दिसून येते. आणि जी स्पेसिंग किती 19/19 सेंटीमीटर स्क्वेअर. हे पण व्हॅल्यू इम्पॉर्टंट आहे का, 19/19 सेंटीमीटर स्क्वेअर. किती प्लॅन पॉप्युलेशन आहे 2,77,000 प्लॅन पॉप्युलेशन अल्ट्रा नॅरो मध्ये आपले बसते. ठीक आहे, याच्यामध्ये काही हे आहे की एक स्क्वेअर नावाचा टर्म वापरला जाते. ठीक आहे, स्क्वेअर नावाचा टर्म वापरला जाते आपल्या कापसामध्ये. तर ते कशासाठी, जे फ्लावर बर्ड आहे ना त्याच्या अपिअरन्सला आपण काय म्हणतो स्क्वेअर म्हणतो. ठीक आहे, फ्लावर बर्डच्या अपिअरन्सला. त्यानंतर टॉपिंग आणि निपिंग हे दोन पद्धती आहेत. एक स्पेशल प्रॅक्टिस केल्या जाते आपण वेगवेगळ्या क्रॉपमध्ये. ठीक आहे, निपिंग कशामध्ये करतात तुम्ही कमेंटद्वारे सांगा. टॉपिंग जे केलं जाते हे काय असते की रिमूव्हल ऑफ टर्मिनल ग्रोईंग पॉईंट टर्मिनल काढला जातो. कशासाठी, सिम्पोडियल ब्रँचिंग साठी. आता सिम्पोडियल ब्रँचिंग काय तर कालचं लेक्चर तुम्हाला बघावे लागेल. सिम्पोडियल ब्रँचिंगला इनकरेज करासाठी आणि गुड बॉल डेव्हलपमेंट साठी आपण काय करतो, टॉपिंग नावाची प्रोसेस करतो. ठीक आहे, आणि किती दिवसांनी केली जाते 80 ते 90 दिवसांनी केली जाते. त्याच्यानंतर आहे की जिनिंग म्हणजे काय. जिनिंग काय असते की सेपरेशन ऑफ फायबर आपण सेपरेट करतो सीड कॉटन पासून. दोन टर्म मध्ये कन्फ्युजन होते, लक्षात ठेवा. सेपरेशन ऑफ फायबर काढून राहिलो आपण कशापासून, सीड कॉटन पासून. त्याला आपण त्या पद्धतीला आपण त्या प्रोसेसला आपण काय म्हणतो जिनिंग म्हणतो. आणि त्याला आपण जिनिंग म्हणतो. आणि जिनिंग हे किती आहे 30 ते 35% केली जाते. ठीक आहे, याची जिनिंग पर्सेंटेज किती असते कापसा 30 ते 35% असते. ठीक आहे, आता त्यानंतर काही इम्पॉर्टंट पॉईंट आहे हे जसे तसे पाठ ठेवाच लागणार आहे आपल्याला. याच्यामध्ये काही ट्रिक काही नाही आहे. ठीक आहे, पाठांतराशिवाय पर्याय नाही. 2,4-D रेजिस्टंट कॉटन कोणता तर जिन TFDA. ठीक आहे, त्यानंतर कॉटन इज हायली सेन्सिटिव्ह टू, हे प्रश्न जसे तसा येते. 2,4-D आणि ग्लायफोसेटले काय आहे हायली सेन्सिटिव्ह आहे. सॉरी मी रजिस्टंट म्हणणार. ठीक आहे, कॉटन हायली सेन्सिटिव्ह टू 2,4-D आणि ग्लायफोसेट. ओके, कोणतं प्लांट हार्मोन वापरलं जाते त्याच्यामध्ये प्लॅनोफेक्स आणि सायकोसेल वापरलं जाते. प्लॅनोफेक्स मध्ये काय अल्फा नॅफ्थलिक ऍसिटिक ऍसिड आहे. ठीक आहे, त्यापुढे काय कॉटन सीड आणि सीड कॉटन या दोन टर्म मध्ये कन्फ्युजन होते. ठीक आहे, कॉटन सीड एक आणि सीड कॉटन मध्ये. आता कॉटन सीड म्हणजे काय, ठीक आहे, कॉटन सीड म्हणजे काय की सीड आफ्टर रिमूव्हिंग लिंट.
सीड आफ्टर रिमूव्हिंग लिंट. ठीक आहे. आणि काय सीड कॉटन काय सीड प्लस लिंट. सीड आणि लिंट सीड कॉटन म्हणतात आणि कॉटन सीड म्हणजे सीड आफ्टर रिमूव्हिंग लिंट असते. ठीक आहे. क्लिअर झालं आपलं सीड कॉटन आणि कॉटन सीड मध्ये. त्यानंतर याची फायबर मॅच्युरिटी कशानं मोजली जाते. इम्पॉर्टंट सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट क्वेश्चन की सीड कॉटन विद्यापीठ भरती मधला फेवरेट क्वेश्चन असू शकते की अरिलोमीटर हे येणं आपण काय करतो फायबर मॅच्युरिटी मोजतो कापसामधली. ठीक आहे. त्यानंतर काय ते लिंट पर्सेंटेज किती आहे. जिनिंग पर्सेंटेज पाहिलं आपण. लिंट पर्सेंट किती आहे 33%. लिनिंग पर्सेंटेज 33 आहे. आता फायबर लेंथ आणि फायबर फाईननेस आहे काय जेनेटिक ट्रेट आहेत. फिजिओलॉजिकल आहे मॉर्फोलॉजिकल आहे कशा प्रकारचं ट्रेट आहे. सरळ सरळ क्वेश्चन येऊ शकते. हे मी इम्पॉर्टंट पॉईंट काढलेले आहे. वेगवेगळ्या बुक मधून हे काढलेले पॉईंट आहे जे आपल्या परीक्षेत येऊ शकतात. काय जेनेटिक ट्रेट आहे. त्यानंतर काय फायबर थिकनेस कशाने मोजली जाते तर निपीनेसनं मोजली जाते. स्पिनिंग परफॉर्मन्स 3 दिसले आपल्याला. नंबर ऑफ काउंट न मोजली जाते. त्यानंतर आपण काल पाहिलं होतं की 1 बेल ऑफ कॉटन. मी म्हटलं होतं की तिथं कन्फ्युज होऊ नका. काय होतं 1 बेल ऑफ कॉटन, काय होतं 180, काय होतं कमेंट करून सांगा काय होतं. ठीक आहे. तर इथं काय येते की 1 बेल ऑफ कॉटन किती असते 170 kg. ठीक आहे. आता याच्यामध्ये कापसामध्ये टॉक्सिक पिगमेंट कोणता असते. कापसामध्ये म्हणजेच कापसाच्या सीडमध्ये कोणता असते तर ग्लायसोफॉल नावाचा असते. ठीक आहे. याच्या नावावरून सुद्धा आपण लक्षात ठेवू शकतो बॉटनिकल नेम म्हणून. ठीक आहे. त्यानंतर कॉटन फायबर इज इलॉंगेशन अँड आउटग्रोथ ऑफ कशाचा आहे इपिडर्मल सेल. हे थोडा किचकट क्वेश्चन होऊ शकतो. विचारण्याची शक्यता कमी आहे पण लक्षात असू द्या. कशात आहे इपिडर्मल सेलचं काय ते इलॉंगेशन आहे. हे तुम्हाला पॉइंट सहसा मिळणार नाही, लक्षात राहत नाही. त्यामुळे जशी तुमच्या बुक मध्ये लिहून घ्या. तुमच्या नोट्स मध्ये ऍड करा नसेल तर आणि याच्यापेक्षा चांगले पॉइंट असेल तुमच्याकडे तर ते आम्हाला कमेंट सुद्धा करा. ठीक आहे. त्यानंतर काय की याच्यामध्ये काही फिजिओलॉजिकल आपल्याला डिसऑर्डर दिसून येतात. काय दिसून फिजिओलॉजिकल डिसऑर्डर दिसून येतात. त्यापैकी पहिली कोणती आहे तिरक किंवा बॅड बॉल ओपनिंग आहे, रेड लिप आहे, लिटिल लिप आहे, क्रिंकल लिप आहे. हे जसे तसे लक्षात ठेवा लागतं. ते प्रश्न सरळ सरळ येतो इथून. लिटिल लिप कशामुळे डिसऑर्डर होते तर झिंक मुळे होते. झिंकची काय डिफिशियन्सी का टॉक्सिसिटी तर डिफिशियन्सीमुळे होते. तसंच क्रिंकल लिप कसं आहे एमएनची काय डिफिशियन्सीमुळे होत आहे. आता जे म्हटलं की टिरक बॅड बॉल ओपनिंग. टिरक म्हणजेच काय ते बॅड बॉल ओपनिंग. प्रोनाऊन्सिएशन मध्ये फरक येऊ शकतो. माझं प्रोनाऊन्सिएशन थोडं खराबच आहे. कसं होते ड्यू टू अर्ली सोईंग मुळे पण होते किंवा वॉटर स्ट्रेस जास्त जर भेटत असेल प्लॅनला तरी सुद्धा बॅड ओपनिंग त्याची होऊ शकते. ठीक आहे. त्यानंतर आहे रेड लिप. रेड लिप कशामुळे होते तर अमेरिकन कॉटन हे काय मोर ससेप्टेबल आहे रेड लिपला. रेड लिप जर आपल्याला दिसत असेल तर आपल्याला अमेरिकन कॉटन मध्ये हे दिसून येते. ठीक आहे. त्यानंतर आता जे क्रॉप घेऊ आपण ते सिसॅमम घेऊ. ठीक आहे. कॉटनचा कालचं एक्सटेन्शन केलं. ठीक आहे. आपल्याला डेली 10 ते 15 मिनिटं क्लास घ्यायचा आहे जेणेकरून आपल्याला पण ताण नाही आला पाहिजे आणि सोबत आपली रिव्हिजन पण झाली पाहिजे. आता जे सेकंड पाहिलं आपण आता हे सिसॅमम बघूया. तर सर्वात आधी सिसॅममचं आपलं बॉटनिकल नेम. कारण की बॉटनिकल नेम विद्यापीठ भरतीमध्ये विचारण्याचे चान्सेस जास्त आहे. एमसीआर मध्ये हे बॉटनिकल नेम शक्यता नाही आणि जर आपण हे पोचा विचार जर केला तर ते विचारणार पण नाही. पण कॉमन सेन्स साठी आपल्याला माहित असलं पाहिजे काय सिसॅमम इंडिकन. त्याच्यानंतर प्रश्न विचारू शकते की हे काय आहे तर क्वीन ऑफ ऑइल सीड आहे. ठीक आहे. फॅमिली कोणती आहे पिडिलियासी. फॅमिली तुमची सगळे बोटावर मुखपाट असली पाहिजे. क्रोमोझोम नंबर किती आहे 26. याचं ओरिजिन साऊथ वेस्ट आफ्रिका अँड इंडिया. तुम्हाला प्रश्न असा पण येऊ शकतो की ओरिजिन ऑफ सिसॅमम. एका ठिकाणी आफ्रिका देऊ शकते साऊथ वेस्ट आफ्रिका आणि एका ठिकाणी इंडिया देऊ शकते. तर आपल्याला हे दोन जर असेल ऑप्शन तर ए आणि बी टिक करायचं. ठीक आहे. एक नाही ए आणि बी दोन्ही सुद्धा. याच्यामध्ये ऑइल कंटेंट किती आहे. ऑइल कंटेंट साठी हे महत्वाचं कारण प्रोटीन कंटेंट साठी नाही. ऑइल कंटेंट 50% प्रोटीन आपल्याला सिसॅमम मध्ये दिसून येते. आणि असं कोणत्या क्रॉपचं ऑइल आहे जे क्लोरेस्ट्रॉल फ्री आहे. हे एक इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे इथं. क्लोरेस्ट्रॉल फ्री इथं तुम्ही कन्फ्युज होऊ शकता. तर कोणतं आहे ते आहे सिसॅममचं काय क्लोरेस्ट्रॉल फ्री आपल्याला याचं ऑइल दिसते. ठीक आहे. याच्यामध्ये कोणतं ऍसिड आहे एक लिनोलिक नावाचा ऍसिड आहे. प्रोनाऊन्सिएशन तुम्ही एकदा बघून घ्या. लिनोलिक ऍसिड आपल्याला याच्यामध्ये दिसून येते. त्याच्यानंतर याच्या इन्फ्लोरन्सला काय म्हणतात तर काय म्हणतात रेसिम म्हणतात. इन्फ्लोरन्सला रेसिम आणि फ्रूट कसं असते कॅप्सूल. फ्रूटला कॅप्सूल म्हणतो आपण. याच्यामध्ये आता सिसॅमम सर्वात जास्त कुठं प्रोड्यूस केलं जाते कुठं सगळ्यात जास्त तेल खाल्लं जाते भारतात. अशा प्रकारे लक्षात ठेवा. इंडियामध्ये सर्वात जास्त आणि याच्यात ऑइल कंटेंट किती आहे 50%. काय क्लोरेस्ट्रॉल फ्री ऑइल आहे याच्यामध्ये. ठीक आहे. याचा सीड रेट डेप्थ आपल्याला कामा नाही. ठीक आहे. त्यानंतर
ह्याच्या काही महत्वाच्या व्हेरायटी आहेत. एखादी प्रगती झाली, JLT26, AK84, प्रताप, TC25, माधवी, तापी, गौरवी, चंदन, हे तुम्ही डेली वाचू रिव्हिजन करू आणि 10 वेळा लिहून पाठांतर होणार आहे. कारण की व्हेरायटी सुद्धा कृषी विद्यापीठमध्ये विचारली जाते. ठीक आहे. त्यामुळे लक्षात ठेवणं आवश्यकच आहे. याच्या सीडमध्ये कोणतं केमिकल कंटेंट असते? आता हे जे प्रश्न आहे हे आपण AFOच्या लेवलचा आपण म्हणू शकतो. याचे कोणते कोणते केमिकल कंटेंट आहे? सेसॅमोलिन आहे, सिमेरिन आहे, पिरोरेझिनॉल आहे, लॅरिसिरिसिनॉल आहे, लॅरिसिरिसिनॉल सुद्धा आहे. आणि हे जे दोन आहे सेसॅमोलिन आणि सेसॅमिन, हे काय अँटीटॉक्सिडंट म्हणून सुद्धा हे वापरले जाते. ठीक आहे. आजच्यासाठी आपण 10 मिनिटाचा कोटा पूर्ण केलेला आहे. पण तुम्ही कालचं लेक्चर सुद्धा करून या आणि त्यानंतर आपल्यापाशी खूप सारे क्रॉप्स आहेत, खूप सारे कंटेंट आहेत. तुम्ही कमेंटद्वारे सुद्धा सांगा की आणखी तुम्हाला कोणत्या क्रॉपमध्ये भारी चाललं, कोणते कोणते इम्पॉर्टंट पॉईंट याच्यामध्ये ऍड व्हायला पाहिजे. ठीक आहे. तर आपण आजचं लेक्चर इथं थांबूया. ठीक आहे.